आज भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। शिक्षणाधिकारी हे नॉट रिचेबल असून शिक्षकांचं वेतन थांबलेलं आहे, तर शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून देखील शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नसल्याने आज शिक्षकांनी भंडारा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन पुकारले आहे। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील शिक्षकांनी दिला आहे। भंडारा जिल्हा परिषद मध्ये आम्ही कार्य करणारे प्राथमिक शिक्षक त्यांच्या अनेक वर्षापासून मागण्या आहेत आणि त्या मागण्याच्या संबंधाने आणि त्या जायज मागण्या आहेत। तो हक्क आहे आमचा। शासनानं दिलेले जे काही शिक्षकांना लागू असलेले जे काही बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचं काम जिल्हा परिषदेला करायचं असते। पण दुर्दैवानं काय झाले, आमच्या भंडारा जिल्हा परिषदमध्ये यापूर्वी जरी काही प्रश्न असायचे परंतु ते काही कालावधीनंतर पूर्ण केले जायचे। म्हणून आता मात्र आमच्या असं लक्षात आलं, या जिल्हा परिषदमध्ये एक नवीन CEO आलेत आणि त्यांच्या आल्यानंतर मात्र दुर्लक्ष फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्या दुर्लक्षामुळे असं नुकसान होत आहे की आमच्या ज्या मागण्या पूर्ण व्हायच्या होत्या किंवा जवळपास त्या पूर्ण होण्याच्या टप्प्यात आलेल्या होत्या त्या तशाच अजून थांबल्या आहेत। पेक्षा त्याच्यामध्ये कुठले तरी किंतु परंतु पिल्लू काढून त्या मागण्या न पूर्ण करण्याचा एक अट्टहास या जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागानं सुरू केलेला आहे। म्हणजे एक साधा उदाहरण आहे, 1 जानेवारीला प्रत्येक वर्षी शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करायची असते। काही जिल्ह्यांमध्ये जसं एखादा कोल्हापूर जिल्हा घ्या, सांगली जिल्हा घ्या, 7,000, 8,000, 10,000, 12,000 शिक्षक आहेत आणि त्या 12,000ची बरोबर सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी 1 जानेवारीला प्रकाशित केली जाते। या जिल्हा परिषदमध्ये आता एप्रिल महिना संपत येईल, पुढचा महिना येईल मे महिना, तो पण अजूनही 1 जानेवारीची सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित केलेली। कारण काय सांगतात, आमच्याकडे कर्मचारी नाही, आमच्याकडे नेट नाही, आमच्याकडे कॉम्प्युटर नाही, असे म्हणजे जे फालतूचे कारणं पुढं करतात। आणि याच्यावरून आम्हाला असं वाटतं की यांनी जर हा साधा काम केला नाही तर मग आमचे 2014ला या जिल्ह्यामध्ये काही शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून प्रमोशन दिलं होतं की 7व्या 8व्या वर्गाला 6व्या वर्गाला विज्ञान गणित विषय शिकवण्यासाठी एक्सपर्ट्स म्हणजे क्वालिफाईड लोकांना प्रमोशन द्यायचं। चांगले क्वालिफाईड शिक्षक होते, त्यांनी प्रमोशन घेतलं। परंतु प्रमोशन घेतल्यानंतर काय झालं, 2014 पासून अजूनपर्यंत त्यांचा हक्क आहे, ते शिकवत आहेत, ते मेहनत करत आहेत, तो विषय घेत आहेत, त्यांना अजूनपर्यंत या लोकांनी त्यांची वेतन श्रेणी दिली नाही। हे वेतन श्रेणी काय यांच्या घरून मिळतं का? शासनाचा तो एक कार्य आहे आणि त्यानुसार त्यांनी तो पूर्ण केला, त्याला ते अदा केला पाहिजे। आता मला एक सांगा, 2014 नंतर आज 11 वर्ष होत आहेत, 11 वर्षापर्यंत ही ओरड आम्ही करत आहोत, यांचे डोळे उघडत नाही आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मात्र ती मागणी पूर्ण झाली आहे। सरसकट पदवीधर जे प्रमोशन झाले त्यांना वेतन श्रेणी मिळाली आहे। दुसरं, आमचं 1 तारखेला पगार व्हायला पाहिजे, हा नियम आहे, शासनाचे आदेश आहेत आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कारवाई आहे। अजूनपर्यंत ना 1 तारखेला पगार झाले आणि कुठल्याही त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही। म्हणजे याच्यावरून हे इतके म्हणजे काय म्हणतो त्याला बेडर झालेले आहेत, इतक्या काय म्हणतो त्याला मगरूर झालेले आहेत, यांना काहीही फरक पडत नाही। त्यापेक्षा आम्ही जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, सभापती आहेत, यांना सुद्धा विनंती करतो, मी स्वतः शिक्षण समिती सदस्य आहे, तिथं मी आवर्जून हा विषय घेतो की छोट्या मोठ्या विषय तर सोडा। आता एक सांगा, सर्वात मोठा रिटायर झालेले शिक्षक, सेवानिवृत्त होणारे, त्याला जो रिटायर होतो ना त्याच्या 6 महिन्यापूर्वीच त्याची पूर्ण प्रोसेस पूर्ण करून त्याचा GPF वगैरे, त्याचा गटविम्याचं प्रकरण असो, त्याच्या सेवानिवृत्तीचे कितले क्लेम असो, सर्व काढून ज्या दिवशी तो रिटायर होतो त्या दिवशी त्याच्या हातात त्याचा GPF, त्याचा पैसा आणि पुढच्या महिन्यापासून त्याची पेन्शन त्याच्या खात्यावर लावण्याचं काम करा असा आदेश आहे। आजही समजा, आजही तो उपोषणाचा सांगतोय मी, आमचं बेमुदत आम्ही घेतलंय, परंतु आज या लोकांना जर याची झळ पोहोचली आणि यांनी जर आम्हाला आणखी काही अवधी देऊन आमच्या मागण्या पूर्ण करायचं लेखी आम्हाला जर पत्र शासनानं दिलं तर आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला तेवढं कळतं की एखादी जाजूची काडी नाही आहे, एवढ्या दिवसापासून चूप असलेले लोक काय एका दिवसात निर्णय देऊ शकत नाही। तर त्यांनी जर इथे येऊन पेंडालमध्ये आम्हालाही दिलं तर आमचं उपोषण आम्ही आजच मागत घेऊ आणि कदाचित यांचे डोळे जर उघडले नाही, यांचा आवाज जर या बहिऱ्यांना आमचं गेलं नाही तर मग मात्र आम्ही बेमुदत आंदोलन या ठिकाणी करू आणि यांना जाग आणल्याशिवाय सोडणार नाही। एवढं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाराच्या अध्यक्ष या नात्यानं मी आपणास सांगू इच्छितो।